यातील फिर्यादी यांनी त्यांची बहीण कविता नागेश पिल्लारे या काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या होत्या 27/6/25ला आणि त्याच्याबाबत मिसिंगची तक्रार त्यांचे जावई यांनी तळेगाव या ठिकाणी दिलेली होती। याच्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या जावयांचा त्यांना फोन आला की तुम्ही अमरावती इथे या आणि अमरावती इथे तुमची बहीण तिच्या एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे। त्यावरून माहिती घेतली असता पोलिसांनी तात्काळ रेझरपुरा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ तिथे माहिती घेतली तर ती आरोपी बरोबर सुभाष वानखेडे नामक आरोपी आहे त्याच्याबरोबर तिथे गेले काही दिवसांपासून 15-20 दिवसांपासून तिथे राहायला आलेली होती आणि ती म्हणजे लिव्हिंग रिलेशनशिप काही त्या व्यक्तीबरोबर राहत होती। आधीच्या रात्रीसुद्धा त्यांची काही भांडणं झाली होती आणि त्यांच्यात वादविवाद असल्याबाबतही माहिती मिळाली होती। परंतु हा जो आरोपी आहे तो त्या दिवशी घराला कडी लावून कोणालाही न सांगता त्यांनी त्याचा खून केल्यानंतर जो गायब झालेला होता तो परवाच्या दिवशी आम्हाला माहिती मिळाली की तो गुजरात राज्यामध्ये आहे। याच्यावरून माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या PI शिरसाट फ्रेझरपुराची टीम यांनी त्या ठिकाणी संपर्क करून सापळा रचून तिथल्या पोलिसांच्या मदतीने त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला इथं आणलेलं आहे। त्याला आरोपीला पुढे शनिवारपर्यंत PCR मिळालेला आहे म्हणजे 4 दिवसांचा आणि अधिकचा तपास आमचे PI फ्रेझरपुरा आणि ACP फ्रेझरपुरा आणि त्यांचे सहकारी करत आहे। याच्यामध्ये आरोपीने तिला गळा दाबून उशीने दाबून अशा पद्धतीने मारलेलं होतं आणि त्याच्याबाबतही तिचं PM झालेलं आहे आणि पुढील तपास आता सुरू आहे।